आता आपण कोकरोली आणि कोकणारा यांना आपण जे विभाग देतोय तिसरा जो नंबर होता तो पण विभागातून आपण तिघांना देतो आणि आमच्या महिला परिषदेच्या साजरा होतोय उल्वे नगरात. बघूया आज कोण टिपतो या हंडीचा काळ. बघूया आज कोण टिपतो या हंडीचा काळ. एका जोरदार सगळ्यांनी मला असं वाटतं जल्लोष मध्ये हे जे कोपरोलीचे गोविंद पथक आहे त्यांना सपोर्ट करायचं आहे, सहाय्य करायचं आहे, मदत करायची आहे, सर्वांनी त्यांना प्रोत्साहित करायचं आहे, टाळ्या वाजवायच्या आहेत. छोटा बाल गोपाळ आपण पाहत आहोत जो दहीहंडीच्या दिशेने दहीहंडी फोडण्यासाठी शिवाजी महाराज की जय। महेंद्र सेन आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महेंद्र सेन आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गोविंदा 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 गोविंदा। रोज जीवन लढलं की कामगार 36 वर्ष कामगार संघात आहे. रोज आम्हाला लढाई करावी लागते. हजारो कामगार आपण 8 ते 9,000 लोकांना जॉब दिले, पण हजारो कामगारांना सगळे गेट सगळे बंधन आपल्याकडे आहेत. अनेक वर्ष मल्टीनॅशनल सुद्धा आहे. आज 50,000 कामगार या ठिकाणी आहेत. त्यांना 4,000 रुपये त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे, प्रॉव्हिडंट फंड मिळालं पाहिजे, बोनस मिळालं पाहिजे. आमच्याकडे युनियनच्या झाडू मारणाऱ्या कामगारांना आज 50,000 पगार मिळून देतो. ही ताकद आमची. म्हणजे प्रत्येकाला सन्मान मिळाला पाहिजे, कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. तर संघर्षाचं जीवन आपलं आहे आणि आलोच संघर्ष करायचं, संघर्ष पुढे जायचं आहे. संघर्षातून ते सर्व मिळतं आणि तो आलंय ते समाजाला देणं आपलं कर्तव्य आहे. हे सगळं आपल्यासाठी नाही, आपण आलोय 18 वर्ष करत आहोत. उलव्यामध्ये पहिल्यांदा पुणे अभिनेत्री इथं आपण जाहीर केला सईद अहमदकर येणार, पण इतर लोकांनी सुद्धा अभिनेत्री बोलवण्याला सुरुवात केलेली आहे. निश्चितपणे सुरुवातीला सोनाली कुलकर्णी आपल्या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या, पुन्हा राजक्ता मालीला आपण एका कार्यक्रमात बोलवल्या होत्या आणि आता कलश म्हणून सईद अहमदकरच्या मराठीच्या हिरोईन आहेत आपल्या आवडत्या हिंदी सिनेमामध्ये काम करण्याची त्यांचं मराठीमध्ये टॉपला जे आहे ते चित्रावर तसे आणि त्या इथं आलेल्या आहेत आणि त्यांना पाहण्यासाठी गर्दी आहे. निश्चितपणे त्यांच्या येणाऱ्या एक एकदम देश निर्माण झालेला आहे आणि आपण पाहिलं अतिशय जमिनीवर राहणारी अशी अभिनेत्री आहे. त्यांच्या अनेक मुलाखती महिलांचा सन्मान केला पाहिजे. आईच्या नावावर संस्था आहे, 15 ॲम्ब्युलन्स आपण दिल्या, अनेक विद्यार्थ्यांना मदत करतो. कोविडमध्ये आम्ही 2.5 महिने इथं खूप लोकांना दिला. आदिवासींना साधारण 45 लाख रुपये आपण कोविडमध्ये गोरगरिबांसाठी खर्च केले. 15 ॲम्ब्युलन्स या विभागात दिले. 700 कम्प्युटर्स जिल्हा परिषदेचे 2 विद्यार्थ्यांना अनेक आपण कामं करतो आणि हा यमुना हे नाव आहे आईला सन्मान दिला बदलापूरची घटना असेल, कलकत्त्याची घटना असेल, सन्मान दिला पाहिजे, संरक्षण दिलं पाहिजे, हा आपला उद्दिष्ट आहे. कुटुंबच आहे आपण त्यामुळे आपण आल्याने या कार्यक्रमाला जास्त निश्चितपणे आपल्याला
सामाजिक कार्यात केलं पाहिजे. येताना काय घेऊन आलो नाही, जाताना काय घेऊन आलो. सातत्यानं रोज जनता दरबार 100-200 लोक येतात, वर्षाला 200-300 लोकांना आपण देतो, एकमेकांना मदत करतो. वाटल्यानं कधी संपलं नाही जातात. 1 लाख दिले तर 2 लाख पुढे येतात, 1 कोटी दिले, कोटीची घरं दिली, 1 कोटीची घरं दिली तर त्याच्यात दुप्पट परत आला. 25 कोटीच्या वर आपण घरं लोकांना दिली असते. आलेला रुपया 70 पैसे लोकांसाठी गेले नाही. या भूमिकेला आम्ही वाढलो. हीच आईची वडिलांची पुण्य आहे. आई वडिलांच्या लोकांबरोबर राहिले आणि आई वडिलांचा आशीर्वाद म्हणून राहिला. नमस्कार, आज मी महेंद्रजी गोरख यांच्या आलेली आहे. खूप संख्येने लोक उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. खूप आनंद होतो आहे कारण मी स्वतः अशी बाहेर पडली आणि आता फ्रीली सण साजरे करू शकतो याचा खूप आनंद आहे, खूप समाधान आहे. कारण मी माझ्या चाहत्यांना नंतर अशी डिरेक्टली भेटले मला केल्याबद्दल बोलवल्याबद्दल धन्यवाद. मुंबईत आजचा दिवस भोपाळांच्या आवाजांनी तुटून निघतो आणि सणासुदीचं वातावरण आजपासून